आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सीताई, हे बघा, तुम्ही खाऊन घ्या ना। मगातपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये। तुम्ही दोघांनी आराम करणं गरजेचं आहे। खायची काही इच्छा नाहीये आता। असं नाही सीताई, खावं लागेल, नाही तर त्रास होईल तुम्हाला। मला सांग, भाऊ कुठे आहेत? अरे मगासपासून फोनवर आहेत नुसते। मीटिंग चालली आहे। मला तर वाटतंय उद्याच निघावं लागणार त्यांना कदाचित। बरं, दिव्या कशी आहे? रडणं थांबलंय आता, पण तिला जोपर्यंत शांत नाही ना वाटत तोपर्यंत मला तर चैन नाही पडणार। आणि चंदन? तोही ओके। काल रात्रीपासून झोपलं नाही। आता झोपवलं मी त्याला, पण ऑब्व्हियसली टेन्शन मध्येच आहे। कशी झोप लागेल त्या बिचाऱ्याला? एवढा मोठा धक्का बसला असेल। असा प्रसंग येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं। सगळं नीट होईल असं वाटलं, काहीच। शिवा, शांत हो बरं। तू असं धीर सोडून कसं चालेल? जे झालं ते खूप वाईट झालं, पण आज घरात जी परिस्थिती आहे ना, त्यात आपल्यालाच सांभाळून घ्यायला पाहिजे, आणि म्हणून शांत। बर, मी काय म्हणते, तुम्ही दोघं आता खाऊन घ्या आणि आराम करा। हॅलो, काळजी घे। चंदन, घे बाळा, 2 घास खाऊन घे। हे बघ, तू नाही खाल्लंस ना तर दिव्याच्या घशाखाली सुद्धा घास उतरणार नाही। घे, ऐक आमचं, घे। आई, काय झालं? काही नाही गवंती, काय सुचतच नाही बघ। काय बी चांगलं घडत नाहीये। हे समजा आपल्याच बाबतीत का घडते काय कळत नाही बघ। तुम्हाला कोणाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू, पण हे सगळं त्या उर्मिला काकूंनी केलं। त्यांना माझं बाळ या जगात आलेलं नको होतं। अगं दिव्या, हे बघ, तू शांत हो। तू स्वतःला त्रास नको करून घेऊस। तुझं जे नुकसान झालंय ते देवाकडून सुद्धा भरून निघणार नाहीये, पण म्हणून तीच गोष्ट सारखी उगाळत बसायची आहे का? पण ते थांब, हे बघ, आपण ना इथनं जायला पाहिजे। त्याच्याशिवाय हे जे काही चाललेलं आहे ना, हे दुःख थांबणार नाही इथं। आपण जाऊया। शिवा, लेकराची लय काळजी वाटते ग। मी तुला सांगते, त्या पोरीनं काय बी खाल्लेलं नसणार। चांगलं ओळखते की मी तिला। आई, ती सुद्धा खूप प्रयत्न करते हो। आपल्यामुळे तिचं सासर तिच्यापासून तुटता कामा नये। आपण इथे राहिलो ना तर सगळ्यांनाच त्रास होणार। आजी, आई, तुम्ही काही खाल्लंय का? नाही ग, कोणाच्याच घशाखाली घास उतरत नाही। बघ ना, दिव्या सुद्धा काही खायला तयार नाही। किती स्वार्थी असशील शिवा तू। फक्त स्वतःचा विचार करतेस ना। माझं एवढं मोठं नुकसान झालंय तरी बाई, आजी आणि आई तुझा संसार कसा तुटणार नाही याचा विचार करतात। त्या बाईमुळे माझं बाळ गेलं, त्याचं काय? दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं कळतंय मला, पण उर्मिला काकूने हे मुद्दामून केलेलं नाहीये। दिव्या, तू शांतपणे विचार कर। तुझा गैरसमज झालाय अगं। काय होतंय तुम्हाला? जो तो त्यांचीच बाजू घेताय। अगं, हे बघ दिव्या, कोणीही कोणाची बाजू घेत नाहीये।
तू जरा एकदा आमचं ऐकून घे ना ग. आई मला नाही ऐकून घ्यायचं. हे जे काही समजत चाललंय ना तेच नको आहे. वंदे तू आवरायला घे, आपण निघूया इथनं. हा म्हणजे तुम्ही जाताय इथून? हो, अगं आई, असं काय करताय? तुम्ही जाताय हे मला पटत नाहीये. तुम्हाला कळतंय का, भाऊंना जर हे कळलं तर तेही तुम्हाला जाऊ देणार नाहीये, त्यांना वाईट वाटेल. शिवा, अगं आम्ही इथून गेलो नाही ना तर हे दुःख काही कमी होणार नाही. ह्याच्यात उगाच अजून अडचणी वाढत राहत्या. तेव्हा जाऊ देत बाई आमासनी. असं काही होणार नाहीये. हे बघ शिवानी, मुळात आम्ही इथे येऊनच चूक केली. आम्ही इथे आलोच नसतो ना तर हे काही घडलंच नसतं. पण आता केलेली चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे, हे नक्की. हे तर सगळं उलट फिरतंय. नाही, असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला हवं. आजवर या घरात कधीच माझ्यावर आरोप झाला नव्हता, पण आज सगळे मलाच दोष देऊन मोकळे झाले. आई पण माझ्या बाजूने काही बोलत नाहीये. तेव्हा ऐक, मला आम्हाला माहिती आहे की तू हे मुद्दामून केलेलं नाहीयेस, पण आता पण बिन काही नाही. अहो, मी हे केलेलंच नाहीये. मी तुमच्या कानी कपाळी ओरडून सांगते. कळत नाहीये का तुम्हाला? मुळात मला हा आरोप सहनच होत नाहीये. हो, ऊन पाडलं असं म्हणाली ती. पाडलं, किती मोठी गोष्ट आहे ही. आणि मी मुद्दाम केलं असा विचारही नाही हो येत माझ्या स्वप्नात. तिचा पाय सटकला, मी तिला सावरायला गेले पण नाही सावरू शकले. याचा अर्थ असा होतो का की मी तिचं मूल पाडलं? ठीक आहे, ठीक आहे, तू शांत हो. हा, शांत हो. निघेल, काहीतरी तोडगा निघेल. काढा ना, खूप तोडगे काढा, भरपूर तोडगे काढा. अहो, पण जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बाजूने कोणी उभं राहिलं का? कोणी कशाला हो? तुम्ही तरी काही बोललात का? अगं तू हेच ओळखलात ना तुम्ही मला. याआधी पण मी विनाकारण खूप ऐकून घेतलंय, पण आता नाही. आता नाही. माझ्या पोटच्या पोरीसमोर मला दोष दिलेला मला सहन होणार नाही. बाबा, बरोबर आहे आईचं. आपण तिची बाजू घेतलीच पाहिजे. अरे, तुम्हाला असं का वाटतंय की मला नाही घ्यायची तिची बाजू? मला कळतंय उर्मिला, मला सगळं कळतंय, पण अगं तिथे परिस्थितीच अशी होती ना. त्या दिव्याचं अगं बाळ गेलं ग. आपण मोठे आहोत ना, आपण समजून घ्यायला हवं ना. हे बघ, तू शांत हो, मला कळतंय. हा, मी म्हणून फक्त काही बोललो नाही ग. बघ, मला तर एवढंच वाटतंय की परत भांडणं होणार नाहीत एवढं आपण बघूया. ते मला माहित नाही, पण आता जर कोणी मला काही बोललं तर मी ऐकून घेणार नाही. मग तुम्ही माझ्यासोबत उभे राहा, नाहीतर नका राहू. अगं